आणि बलात्कार केल्यामुळे इतर लहान भाव, इतर तिची लहान बहीण जिचं वय 4 वर्ष, तिच्यापेक्षा 2 मोठे भाऊ 8 वर्ष आणि ते 12 वर्ष ही जागी झाली आणि त्यांनी त्याला विरोध केला असताना याने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावरती आणि मानेवरती सपासप वार घालून त्यांना ठार केलं। असे चौघांची निगरून हत्या केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। या खटल्यामध्ये आम्ही एकूण 27 साक्षीदार तपासले आणि अशा नराधमाला शिक्षा ही कुठली कमी असू नये, तर त्याला सर्वात फाशीची शिक्षा ही हवी। याकरता न्यायालयात आम्ही वेगवेगळे न्यायालयात दाखले दिले आणि दाखले देतेवेळी आम्ही सांगितलं की अतिशय थंड बुद्धीने ह्या आरोपीने ह्या लहान मुलांचा खून केलेला आहे, याला